नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 19 फेब्रुवारी 2024 छत्रपती शिवाजी महाराज जयंती. तर तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मार्केटला आज सुट्टी नव्हती, मार्केट ओपन होतं आणि त्यामुळे काल मी काही ट्रेड प्लॅन केले होते आणि आज त्यात एंट्री घेतली. तर आज टोटल 4 ट्रेड मी केलेत. त्यात 2 स्टॉक्स आहेत, त्यात स्विंग ट्रेडिंग केले आणि 2 ETF-मध्ये इन्व्हेस्टिंग केले. तर पहिला स्टॉक आहे हिंदुस्तान युनिलिव्हर. तर याच्यात विकली टाईम फ्रेममध्ये मी ट्रेड केला आहे. तर ॲनालिसिस एकदम सिंपल आहे. ही जी लाईन दिसते ती 200 EMAची लाईन आहे आणि तुम्ही बघू शकता की जेव्हा पण 200 EMAवरती प्राईस येते तेव्हा इथून एक बाउन्स बॅक येतो. 200 EMA एक चांगल्या प्रकारचं सपोर्टचं काम करतं आणि त्यात हे फिबोनाची लेवल आहे. तर हायपासून टॉपपर्यंत आपण जर मार्किंग केलं तर ही फिबोनाची लेवल आहे. ही एडिट करून मी एवढीच लेवल काढून घेतली. त्यामुळे बघू शकता की इथे एकदम परफेक्ट ठिकाणी 200 EMA आणि फिबोनाची लेवलवरती हा स्टॉक्सची प्राईस आली. त्यामुळे मी इथे बाईंग केले. बाईंगसाठी आपण वन डे टाईम फ्रेममध्ये सुद्धा जाऊन बाय करू शकतो. तुम्ही बघू शकता की वन डेमध्ये एक परफेक्ट इनसाइड कॅन्डल पॅटर्न तयार झाला आहे आणि याच्याच हायवरती मी एंट्री घेतली आणि स्टॉप लॉस याच्या खाली लावला आहे. तर त्यानंतर दुसरा स्टॉक्स बघूया. तर दुसरा स्टॉक आहे HDFC बँक. याच्यामध्ये सुद्धा मी 1 वीकमध्ये एंट्री घेतली. तर याच्यात सुद्धा एकदम सिंपल सेटअप आहे. 200 EMAवरतीच मी एंट्री घेतली. तुम्ही बघू शकता की 200 EMAवरती जेव्हा पण प्राईस येते इथून एक पुल बॅक येतो, बाउन्स बॅक येतो. कारण 200 EMA एक इम्पॉर्टंट सपोर्टचं काम करतं आणि मी याच्यात अगोदर सुद्धा मी एंट्री घेतली होती. ह्या कॅन्डलवरती तुम्ही बघू शकता की कारण ह्या परफेक्ट हॅमर कॅन्डल तयार झाले आणि इथे मी हायवरती एंट्री घेतली. त्यानंतर माझा इथे एसएल झाला. त्यानंतर मी अगेन इथे ग्रीन कॅन्डल, इथे पण सेम हॅमर कॅन्डल तयार झाले. त्यामुळे मी इथे पण एंट्री घेतली. हाय ब्रेक होताच आणि स्टॉप लॉस याच्या खाली लावलाय. याच्या अगोदर जेव्हा मी ट्रेड केला होता तिथे माझे 1000 रुपये लॉस झाले होते. त्यामुळे मी इथे जास्त रिस्क नाही घेतली. 300 रुपयांची रिस्क घेतली. तुम्ही इथे बघू शकता की एंट्री 1424ला आहे. क्वांटिटी 4 क्वांटिटी आहेत, बाय केलेत. त्यानंतर SL 1354, त्यानुसार रिस्क 300 रुपयाच्या आसपास रिस्क होते. त्यानंतर आता हे 2 स्विंगसाठी मी ट्रेड प्लॅन केलेत. त्यानंतर आता इन्व्हेस्टिंग बघूया. तर ITBizमध्ये मी इन्व्हेस्टिंग केले. हे एक ETF आहे. ETF जर तुम्हाला माहीत नसेल तर ITBiz म्हणजे ज्या टॉप IT कंपन्याज असतात त्यामध्ये हा जो फंड आहे तो इन्व्हेस्ट करत असतो. निपॉन इंडिया ETF, निपॉन इंडिया जी कंपनी आहे ते त्या टॉप IT कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करत असते. त्यानंतर तुम्ही इथे जर बघितलं तर विकली टाईम फ्रेममध्ये एकदम परफेक्ट कप अँड हँडल पॅटर्न तयार झाला आहे आणि याचा ब्रेकआउटच्या अगोदरच मी एंट्री घेतली आहे. इट्स ओके, कारण ETFमध्ये लो रिस्क असते आणि हा परफेक्ट पॅटर्न मला सापडला त्यामुळे मी इथे एंट्री घेतली आणि याच्यात पण मी 180 क्वांटिटीज बाय केलेत. 7308 रुपये इन्व्हेस्ट केले आणि याच्यात स्टॉप लॉस वगैरे प्लॅन करायची काही गरज नाही आहे, कारण ETF कधीही झिरो होत नाहीत आणि याच्यात जास्त जास्त रिस्क नसते आणि जरी एंट्री पॉईंटपासून खाली आला तर आपण जेवढा खाली येतो त्यात अजून क्वांटिटी बाय करू शकतो. जर 10% डाऊन आला तर मी इथे अजून प्लॅन करणार आहे की अजून क्वांटिटी ॲड करेन. त्यानंतर फार्मा बीजमध्ये मी एंट्री घेतली आहे आजच. तर तुम्ही बघू शकता की मंथली टाईम फ्रेममध्ये किंवा विकली टाईम फ्रेममध्ये हाय ब्रेक केला आहे, ऑल टाईम हाय ब्रेक केला आहे आणि प्राईस पण खूप कमी आहे. 19 रुपये आता सध्या प्राईस चालू आहे. त्यामुळे प्राईसच्या तुलनेने फार्माबीजसुद्धा टॉप फार्मा कंपन्यामध्ये इन्व्हेस्टिंग करते आणि ऑल टाईम हाय ब्रेकआउटच्या बेसवरती मी एंट्री घेतली. तर आता मी पोझिशन्स दाखवतो. तर हे होल्डिंग्स आहे. त्यानंतर पोझिशन्स तुम्ही बघू शकता. एक कमिन्स इंडियामध्ये सुद्धा प्लॅन केलं होतं, पण 2650ला एंट्री घ्यायची होती आणि 2658 रुपयाला एंट्री पडली. त्यामुळे हे नंतर मी कॅन्सल केले. त्यानंतर तुम्ही बघू शकता की HDFC बँक इथे 4 क्वांटिटीज बाय केलीत. हिंदुस्तान युनिलिव्हर 6 क्वांटिटीज बाय केलीत. त्यानंतर ITBiz 180 क्वांटिटीज बाय केलीत. फार्माबीज 261 क्वांटिटीज बाय केलीत आणि होल्डिंग जर 19 फेब्रुवारी 2024 अखेर जर बघितले तर ओव्हरऑलमध्ये 16%चा गेन आहे. त्यात आज स्ट्राइड्स फार्माने चांगले रिटर्न दिले. 2-2.5%ने अप आहे. त्यानंतर बजाज हिंदने सुद्धा 2.5%ने अप आहे. त्यामुळे जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. थँक्यू.